श्री स्वामी समर्थ. तर कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत येत्या रविवारी 6 एप्रिलला रामनवमी विशेष भाग प्रसारित होणार आहे. या भागात भक्तांना श्रद्धा आणि स्वामी लीलेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. रामनवमीच्या पवित्र पर्वावर स्वामी स्थानावर भक्तगण मोठ्या संख्येने एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गावकरी रामनवमीच्या निमित्ताने सजावट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये मनोहर, वत्सला, उदय आणि इतर गावकरी सहभागी आहेत. याच वेळी हातात पूजेचे ताट घेऊन मीरा येताना दिसत आहे. तिने सुवासिनीचा वेश परिधान केलेला आहे, मात्र तिला पाहताच गावकऱ्यामध्ये कुजबूज सुरू होत आहे. यावेळी मोरोपंत स्पष्ट शब्दात म्हणतो की विधवा स्त्रीनं पूजा करणं धर्माला मान्य नाही. यावर मीरा ठाम उत्तर देते, धर्म मान्य आणि श्रद्धा मोठा असतो, बंधनाने नाही. तिच्या या उत्तरानं वातावरण गंभीर होतं. वत्सला इतर महिलांना उद्देशून म्हणते, बघता काय, हिसकावून घ्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र. काही स्त्रिया तिच्या दिशेने धावतात. या क्षणी मीरा बाजूला पडलेली कुऱ्हाड पाहते आणि ती उचलते. अचानक ढगांचा कडकडाट होतो, सोसाट्याचा वारा सुटतो, वीज चमकते आणि त्या ठिकाणी स्वामी अवतरतात. संपूर्ण गाव अचंबित होऊन स्वामीकडे पाहते. मीरा स्वतःच्या हाताकडे पाहते तर तिच्या हातात कुऱ्हाडीच्या जागी चाफ्यांचे फुलं असतात. मोरोपंत, वत्सला, उदय अवाक होऊन स्वामीकडे पाहतात. गावकरी हात जोडतात. मीरा स्वतःच्या हातातील फुले स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि जेव्हा ती वर पाहते तेव्हा स्वामी रामाच्या अवतारामध्ये तिला दिसतात. त्यांच्या तेजस्वी रूपाने सर्वांनाच स्तब्ध केलेले असते. त्या दिव्य दृश्यामध्ये स्वामी मीराला आशीर्वाद देत म्हणतात, सौभाग्यवती भव. याने संपूर्ण गाव अचंबित होते. या स्वामी लीलेचा अर्थ काय हे मालिकेच्या आगामी भागात उलगडणार जाणार आहे. याच भागापासून राम आणि सीतेच्या नात्याचा गूढ संदेश स्वामी उलगडतात. पती पत्नीच्या नात्यात विश्वास किती महत्त्वाचा आहे यावर त्यांनी भर दिला. याच वेळी सत्यवान आणि कलावतीच्या संघर्षाची कथा उलगडण्याचा आरंभ होतो. सत्यवान अत्यंत धार्मिक नवरा असून कलावती त्यांच्यावर निस्सम प्रेम करणारी पत्नी आहे. त्यांच्या नात्यात येणाऱ्या अडचणी, समाजाने लावलेले आरोप आणि त्यातून मिळणारा स्वामींचा आशीर्वाद ही कथा प्रत्येकाला अंतर्मुख करणारी ठरेल. केवळ राम आणि हनुमानाची पूजा करणारा अवधूत नावाचा मारुती भक्त स्वामीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभा करतो. मात्र त्याच्यावर आलेले संकटामधून तो सत्य कसा जाणेल आणि स्वामीच्या चमत्कारिक लीलामधून त्याला हनुमान तत्वाचा साक्षात्कार कसा होईल, त्याला स्वामीची प्रचिती कशी घडेल, हे आगामी भागात बघणे उत्सुकतेचे असणार आहे. दुसरीकडे स्वामीच्या कृपेने सत्यवान आणि कलावतीचा संसार पुन्हा कसा उभा राहतो, कलावतीचा उद्धार स्वामी कसा करतात, त्याला प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनातील प्रसंगाचा कसा आधार असतो, हा अत्यंत रंजक कथाभागही उलगडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून जरूर सांगावे. धन्यवाद.